आप्पा वस्ताद तालीम संघाच्या वतीने भरत मेकाले यांचा सत्कार। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भरत मेकाले यांचा सत्कार आप्पा वस्ताद तालीम संघ व सर्वदे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाला आप्पा वस्ताद तालीमचे आधारस्तंभ लक्ष्मणदादा सर्वदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे, नारायण सर्वदे, रायबा भोसले, राजपाल सर्वदे, किरण चौगुले, दत्ता भोसले, उत्तम भोसले, दत्ता काटे, चंद्रकांत सर्वदे, योगेश सलगर, नागेश कोळी, लक्ष्मण विटकर, राहुल गुरव, नागेश जमादार, संकेत मेकाले, अप्पा झिपरे, नागेश सर्वदे यांची प्रमुख उपस्थिती होती। माझं मत काय नाही आहे, परंतु ज्यांच्या घरामध्ये पहलवानकी आहे, ज्यांनी पहलवानकी केलेली आहे अशा लोकांनाच ही पदं भेटली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। मध्यवस्ती येथे सर्व पैलवान, सर्वदे परिवार व त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे माझा सत्कार करण्यात आला आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मित्रहो, सोलापूरची पैलवानगी म्हणजे जोशी समाज। आज सोलापूरला कमीत कमी 20 ते 25 तालमी आहेत, त्यापैकी मोजक्या तालमी आज जिवंत आहेत। त्यापैकी आप्पा वस्ताद तालीम, ढोल तालीम, आपल्या पूर्वजांनी खूप तालमीसाठी कष्ट केले, परंतु एक राजश्रय, राजकीय लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यामुळं आपल्या तालमीपासून आपण वंचित आहे। पूर्वी कसं घरोघरी म्हशी होत्या, शेतीबाडी होती, ती व्यायाम फक्त करायचा माणूस का की आपल्या घरातला एक माणूस बलवान राहून व्यायाम करायचा। पैलवान करत करत तो माणूस आपल्या गावचं नाव, देशाचं नाव त्या करण्यासाठी प्रत्येक घरातला माणूस आपल्या मुलाबाळा दूध तुपतं खाऊ घालून त्याला मोठा करण्याचा प्रयत्न करत होता। आज सोलापुरामध्ये जी काही पैलवानी आहेत त्यातले 90% जोशी समाजी पैलवानात आहेत। आणि माझा सत्कार केला। आता मी गेली जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून जिल्हा संघटनेवर कार्य करतो आहे, राज्य संघटनेवर कार्य करतो आहे। आणि आज आपल्या सिद्धरामेश्वरच्या आशीर्वादामुळे सिद्धेश्वर आखाडा हा मोठं नाही, फक्त सिद्धेश्वर आखाडा गेली 90 वर्षापासून आपल्या कुस्ती संघटनेच्या ताब्यात आहे। आणि ती टिकवण्यासाठी सर्वांचे, आमचे, लक्ष्मणचे, माझे सर्वांचे प्रयत्न चालूच आहेत। आपले पण प्रयत्न हे मला सहकार्य अपेक्षा राहील व आपल्या कुस्तीचं नाव सोलापूर सोडून मी राष्ट्रीय पातळीवर कसं जाता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो। एवढी आपल्याला गावी देतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय भारत।